तर जय हिंद आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या महा एक्झाम ऑथॉरिटी या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण बघणार आहोत पोलीस भरती 2026साठी पोलीस प्रशासन व मागील वर्षी आलेले जे प्रश्न आहेत ते 20 प्रश्न मी यात ठेवलेले आहेत। तर ते आपण आज बघणार आहोत जे की मागील वर्षी आलेले आहेत परीक्षांमध्ये 2024च्या परीक्षेमध्ये ते प्रश्न आलेले आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी आणि मोस्ट IMP क्वेश्चन्स आहेत जे की ह्या वर्षी सुद्धा येण्याची पूर्ण खात्री आहे। तर त्यासाठी तुम्हाला असंच नवीन माहिती मिळण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि जरूर सबस्क्राईब करून घ्या। तर चला बघूया आजचा पहिला प्रश्न। तर पहिला प्रश्न असा आहे, बघा इथे लिहिलेलं आहे मी, महाराष्ट्र पोलीस प्रशासनावर मागील परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न जे आहेत ते मेन IMP प्रश्न आहे, बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये किती प्रादेशिक विभाग आहेत? तर ऑप्शन आहे 4, 5, 2, 3। तर चला याचं उत्तर बघूया। तर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालय जे आहे तर यामध्ये जे प्रादेशिक विभाग आहेत ना ते प्रादेशिक विभाग बघा किती आहेत, तो ऑप्शन याचं उत्तर आहे 5 प्रादेशिक विभाग आहेत आणि ते आहेत बघा, हे सेंट्रल, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे 5 प्रादेशिक विभाग आहेत। दुसरा प्रश्न, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे म्हणजेच स्थापना दिवस किती तारखेला साजरा केला जातो? तर ऑप्शन आहे 21 ऑक्टोबर, 2 जानेवारी, 1 मे, 16 डिसेंबर। तर याचं उत्तर आहे 2 जानेवारी। हे बघा इथे एक्स्ट्रा माहिती मी तुमच्यासाठी इथे ठेवलेली आहे की 2 जानेवारी 1961। हे बघा इथे लिहिलेलं आहे की 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची इथे स्थापना झालेली आहे आणि हेच 2 जानेवारी 1961ला तेव्हाचे जे पंतप्रधान होते त्यांनी महाराष्ट्र पोलिसांना काय केला होता, ध्वज प्रदान केला होता। आणि हे बघा हे इथे मेन आहे की यामध्ये नेहमी विद्यार्थी कन्फ्यूज होतात की 2 जानेवारी आणि 21 ऑक्टोबर। तर हे बघा 2 जानेवारी म्हणजे काय आहे, पोलीस दलाची स्थापना झालेली आहे म्हणजे रेझिंग डे आहे 2 जानेवारी, हा जे आहे हा रेझिंग डे आहे बघा 2 जानेवारी। आणि 21 ऑक्टोबरला आहे पोलीस स्मृती दिन। तर हे लक्षात ठेवायचं आहे, 2 जानेवारी म्हटलं की रेझिंग डे आठवलं पाहिजे आणि 21 ऑक्टोबर म्हटलं की पोलीस स्मृती दिन आठवायला पाहिजे। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन, पोलीस दलातील 1 स्टार, हे बघा हे लक्षात ठेवायचं, 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी वापरतात? तर पोलीस दलात जे 1 स्टार लावलेलं जे वाहन असतं म्हणजे जे वाहनं असतात पोलीस दलातले 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार असे वाहनं, म्हणजे त्या वाहनांच्या समोर पट्टी लावलेली असते नेमप्लेटच्या वरती। तर ते 1 स्टार ज्या वाहनावर लावलेलं असतं ते कोणत्या दर्जाचे अधिकारी वापरतात? तर चला बघूया, ऑप्शन आहेत विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, अप्पर पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक। तर याचं उत्तर आहे पोलीस उपमहानिरीक्षक। तर एक्स्ट्रा माहिती बघा इथे दिली आहे की 1 स्टार जे असते, 1 स्टार असतं पोलीस उपमहानिरीक्षक यांच्यासाठी आणि त्यानंतर जे 2 स्टार असतात ते 2 स्टार असतात पोलीस महानिरीक्षकांसाठी आणि जे 3 स्टार असतात गाडीवर पोलिसांच्या ते असतात पोलीस महासंचालकसाठी। कोणासाठी? पोलीस महासंचालकसाठी। तर हे जे उपमहानिरीक्षक झाले, महानिरीक्षक, महासंचालक हे ज्या गाडीमध्ये बसतात म्हणजे फिजिकली ज्या गाडीमध्ये असतात बसलेले त्या गाड्यांवर हे जे स्टार आहेत ते लावलेले असतात। तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया 4 नंबरचा। चौथा प्रश्न आहे, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? नागपूर, पुणे, मुंबई, ठाणे। तर महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी आहे पुणे येथे। कुठे आहे? पुणे येथे। बघा महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी म्हणजेच काय, MI म्हणजे काय होते, महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी। MI म्हणजे काय होते, महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी। याची स्थापना जी आहे या MI ची स्थापना बघा, MI ची स्थापना झालेली आहे पुणे येथे 2009ला आणि सध्या MI चं मुख्यालय सुद्धा पुणे येथेच आहे। तर 2021 मध्ये ही जी MI संस्था आहे म्हणजे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, हिला ISO प्रमाणपत्र मिळालेलं आहे किती, 2021ला। तर हा जो पॉईंट आहे
हा थोडा महत्त्वाचा आहे, तर हा तुम्ही एक नोट करून ठेवा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. महाराष्ट्रात अंगुली मुद्रेचे पोलीस तपासात उपयोग करण्याकरिता कोणती आधुनिक कार्यप्रणाली वापरतात? तर महाराष्ट्राचे जे अंगुली मुद्रा म्हणजे काय म्हणता येईल, बायोमेट्रिकचे जे पोलीस खातं आहे ते तपास करण्यासाठी कुठली आधुनिक कार्यप्रणाली? तर ITSSO, ICJS, एम्बिस आणि सर्टिन. तर याचं उत्तर आहे एम्बिस कार्यप्रणाली आहे ती. तर एम्बिस जे आहे, तर हे एम्बिस म्हणजे काय होते बघा. तर एम्बिस म्हणजे होते ऑटोमेटेड, एम्बिस म्हणजे होते काय, तर ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम. हा एम्बिसचा लॉंग फॉर्म आहे बघा, ऑटोमेटेड मल्टी मॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टम. तर याचं उत्तर राहणार आहे 3 नंबर. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? हे सर्वांना माहितीच असेल, पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. तर महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे कुठे? नाशिकमध्ये आहे. तर याच्याविषयी थोडी माहिती घेऊया. तर याची स्थापना जी झालेली आहे, याची स्थापना झालेली आहे 1906 मध्ये पुणे येथे. पण याचं मुख्यालय जे आहे सध्या, याचं मुख्यालय आहे नाशिकमध्ये. हे लक्षात ठेवा. याची स्थापना झालेली आहे पुण्यामध्ये, बघा इथं स्थापना लिहिलेली आहे. आणि याचं मुख्यालय जे आहे सध्या, हेडक्वार्टर हे नाशिकमध्ये आहे. तर इथे पोलीस उपनिरीक्षक व पोलीस उपअधीक्षक यांना काय दिलं झालं? प्रशिक्षण दिलं जातं. कुठं? महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये. आणि जी राष्ट्रीय पोलीस अकादमी आहे ती कुठे आहे? हैदराबादला आहे. राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद आणि महाराष्ट्र पोलीस अकादमी कुठे आहे? तर हे नाशिकमध्ये आहे. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. दहशतवाद विरुद्ध विशेष प्रथम कृती म्हणून महाराष्ट्राचं कोणतं सशस्त्र दल काम करतं? दहशतवाद विरोधी. डेल्टा फोर्स, फोर्स 1, SRPF की SSB? तर दहशतवाद विरुद्ध सांगितले त्यांनी, पण कुठलं सशस्त्र बल? तर ते आहे आपलं फोर्स 1. SRPF नाही आहे, SRPF वेगळं आहे. पण इथं दहशतवाद विरुद्ध महाराष्ट्राचं SRPF सशस्त्र दल तर आहेच, पण हे दहशतवाद विरुद्ध विचारले. बघा याची स्थापना झालेली आहे 26 नोव्हेंबर 2010ला. याचं जे ब्रीदवाक्य आहे ते आहे येतं शौर्य तत्व जय. आणि याचं हेडक्वार्टर जे आहे मुंबई महाराष्ट्राला. याचं मुख्यालय कुठे? मुंबई महाराष्ट्र, फोर्स 1चं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पोलीस विभागातील K9 युनिट, कुठलं युनिट बघायचं आपल्याला? K9 युनिट ही कशाशी संबंधित आहे? तर पोलीस विभागात एक K9 युनिट आहे. ते K9 युनिट कशाशी संबंधित आहे? कराटे, बिनतारी संदेश, श्वान की शस्त्रसाठा? तर याचं उत्तर बघूया. याचं उत्तर आहे श्वानसाठी. तर पोलीस विभागातील जे K9 युनिट आहे ते कशासाठी? श्वानसाठी संबंधित आहे. हे बघा, हे K9 जे आहे पुणे पोलीस, कुठलं कोणी? पुणे पोलिसांच्या काय श्वान पथकाचा एक भाग आहे. K9 हे काय? पुणे पोलिसांचा एक श्वान पथक आहे. श्वान म्हणजे काय होते? कुत्रा. तर त्याचा एक भाग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर पोलीस क्षेत्राचं याच्या संबंधित संशोधन करणारी संस्था कुठली आहे? NCRB, रॉ, BPR&D आणि DRDO. चला उत्तर बघूया. तर याचं उत्तर आहे BPR&D. तर BPR&D याचा लॉंग फॉर्म होतोय ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. BPR&Dचा लॉंग फॉर्म काय होतं? तर ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. याची स्थापना झालेली 1948ला दिल्लीला. ही संस्था पोलीस क्षेत्राशी संबंधित करणारी संशोधन संस्था आहे. BPR&D हा महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, तर याचं मुख्यालय सांगायचं कुठे आहे? पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक? तर महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजे CID. त्या CIDचं मुख्यालय आहे पुणे येथे. बघा CIDचा लॉंग फॉर्म आहे क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट. याची स्थापना झालेली 1905ला पुण्याला. त्याचं मुख्यालय सुद्धा पुण्यालाच आहे. नेक्स्ट क्वेश्चन C60 लक्षात ठेवा. हे C60 फोर्स याचं ब्रीद वाक्य काय आहे? सदरक्षानाय खलनिग्रहणाय वीर भोग्या वसुंधरा हर हर महादेव किंवा सर्वदा शक्तिशाली? तर याचं उत्तर आहे वीर भोग्या वसुंधरा. हे C60 जे आहे
तर हे C60 हे गडचिरोली येथे आहे आणि हे नक्षलवादांचा मुकाबला करण्यासाठी C60 या फोर्सची स्थापना केलेली आहे. हे महाराष्ट्र पोलिसांचंच पथक आहे, कमांडो पथक C60 गडचिरोली येथे. याची स्थापना मला वाटतं 1990ला झाली आहे आणि हे सध्या कुठे आहे तर हे आहे गडचिरोलीला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आता आहे 12 नंबरचा. NDPS ॲक्ट, तुम्ही नाव ऐकलं असेल NDPS ॲक्टचं, तर याचा फुल फॉर्म सांगायचा काय आपल्याला. इथे 4 फुल फॉर्म दिले आहेत, तर चला बघूया. NDPS ॲक्टचा फुल फॉर्म आहे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉफिक सबस्टन्स ॲक्ट. तर हे याचं फर्स्ट उत्तर आहे. तर हे बघा, हा जो ॲक्ट आहे हा आहे 14 नोव्हेंबर 1985चा ॲक्ट आहे. NDPS ॲक्ट याला म्हणतात, NDPS ॲक्ट. तर हे लक्षात ठेवा तुम्ही, येऊ शकते प्रश्न. इथे ऑप्शन पण तुम्ही बघू शकता. हा वाला झाला, त्यानंतर हा वाला झाला आणि हा लास्टवाला झाला. तर हे सेमच आहे बघा, नार्कोटिक ड्रग अँड. इथे हा जो आहे हा वेगळा आहे बघा. त्याच्यानंतर इथे हा जो आहे सायकोफिजिकल हा एक वेगळा टाकला आहे आणि इथे सॉल्युशन टाकलं बघा. म्हणजे किती हे आहे, फक्त काही प्रमाणातच यात डिफरन्स आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन आहे BNSचे विस्तारित रूप काय. तर BNS जो आहे हा शॉर्ट फॉर्म आहे, विस्तारित रूप म्हणजे लॉंग फॉर्म सांगायचं आपल्याला काय आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय सुरक्षा अधिनियम, भारतीय न्याय संहिता की भारतीय निवडणूक संहिता. तर BNS याचं विस्तारित रूप आहे भारतीय न्याय संहिता. तर इथे अजून विस्तारित रूप दिले आहे बघा. BNSचं विस्तारित रूप आहे हे भारतीय न्याय संहिता. त्यानंतर BNSS म्हणजे काय होतं आहे तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि BSA म्हणजे काय होतं तर BSA म्हणजे होते भारतीय सुरक्षा अधिनियम. तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला, ह्या वेळेस हे येऊ शकते परीक्षेला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायद्याऐवजी करण्यात आलेले नवीन कायदे हे कधी लागू करण्यात आले. काय सांगितलं, तारीख सांगायची कधी लागू करण्यात आले. 1 जून, 1 जानेवारी, 1 जून की 1 जुलै. तर याचं उत्तर आहे 1 जुलै 2024ला हे कायदे लागू करण्यात आले. तर हा मोस्ट IMP क्वेश्चन होणार आहे. यावर्षी पण हा क्वेश्चन विचारू शकतात. तर बघा, हे आहेत जुने कायदे आणि हे त्या जुन्या कायद्याबद्दल आलेले नवीन कायदे आहेत. ठीक आहे, हा 1 नंबरचा आहे, हा 2 नंबरचा आहे आणि हा 3 नंबरचा आहे. तर हा आहे भारतीय दंड संहिता 1860चा. तर या जागी आलेला आहे हा भारतीय न्याय संहिता 2023चा कायदा आलेला आहे याच्या जागी. त्यानंतर दुसरा होता भारतीय फौजदारी प्रक्रिया 1973चा, या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023चा कायदा आलेला आहे. त्यानंतर तिसरा कायदा होता भारतीय पुरावा कायदा 1872. तर याच्या जागी आलेला आहे हा भारतीय साक्ष अधिनियम 2023. तर हे पण लक्षात ठेवा. तर राष्ट्रपतींनी याला मान्यता दिली होती 25 डिसेंबर 2023ला मान्यता दिली होती आणि याची अंमलबजावणी ही करण्यात आलेली आहे 1 जुलै 2024 पासून. तर हा मोस्ट IMP क्वेश्चन होणार आहे. ठीक आहे, जुने कायदे नवीन कायदे हे तुम्हाला विचारू शकतात, तर हे करून घ्या. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया 15 नंबरचा. IT ॲक्ट 2000 हा कायदा कोणत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी. तर IT ॲक्ट जो आहे 2000चा हा कायदा जे सायबर गुन्हे होतात, IT म्हटल्यावर सायबर गुन्हे, कम्प्युटर चोरी गुन्हे नाही आहे किंवा मोबाईल चोरी गुन्हे नाही, सुद्धा सायबर गुन्हे हे लक्षात ठेवायचे आहे. कुठला IT ॲक्ट 2000. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन 16 नंबरचा आहे. भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देण्यासाठी कोणती संस्था जबाबदार आहे. भारतातील काय सायबर सुरक्षा घटना. तर चला बघूया. तर याचं उत्तर आहे CERT-IN. की CERT-IN ही जी संस्था ही भारतातील सायबर सुरक्षा घटनांना प्रतिसाद देते. तर CERT-IN जे आहे, CERT-INची स्थापना झालेली आहे 1963ला आणि त्याचा फुल फॉर्म आहे कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. तर CERT-IN जो आहे, CERT-INचा लॉंग फॉर्म आहे बघा, कम्प्युटर एमर्जन्सी रिस्पॉन्स टीम, याला CERT-IN असे म्हणतात. ठीक आहे, त्यानंतर आहे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे NDA, नॅशनल डिफेन्स अकॅडमी.
कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, ठाणे, कोल्हापूर. त्याचं उत्तर आहे ही पुणे जिल्ह्यात आहे. ही पुणे जिल्ह्यात खडकवासला येथे आहे. तर NDA म्हणजे होतं नॅशनल डिफेन्स अकॅडमी. याची स्थापना झालेली 1949ला पुण्याला. आणि इथे भारतीय जे संरक्षण दल आहे, थलसेना, जलसेना आणि वायुसेना, तर यातील जे अधिकारी आहेत त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम इथे NDA मध्ये चालतं. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, खडकवासला, पुणे येथे. नेक्स्ट क्वेश्चन 18 नंबरचा. इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? न्यूयॉर्क, मेलबर्न, अमेरिका किंवा लिओन? तर याचं उत्तर आहे लिओन, फ्रान्स येथे इंटरपोलचं हेडक्वार्टर आहे. तर इंटरपोलचा फुल फॉर्म होतं आहे तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. यालाच इंटरपोल म्हणतात, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. याची स्थापना झालेली आहे 1923ला आणि सध्या याचं मुख्यालय आहे लिओन, फ्रान्स येथे. कुठे आहे? लिओन, फ्रान्स येथे इंटरपोल, हे लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे 19 नंबरचा. NACP म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग हे कोणत्या राज्यात आहे ते सांगायचं आहे. जम्मू काश्मीर, गुजरात, राजस्थान किंवा महाराष्ट्र? तर याचं उत्तर आहे हे NACP हे गुजरातला आहे. NACP म्हणजे होतं राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ. याची स्थापना झालेली आहे 2018 आणि याचं उद्घाटन केलं होतं अमित शहानी. लक्षात ठेवा, NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पॉलिसिंग म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा विद्यापीठ 2018ला याची स्थापना झालेली आहे आणि कुठे? गुजरात या राज्यात आहे. नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन आहे 20 नंबरचा. महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्याकरिता कोणत्या प्रणालीचा वापर करतात? गुन्हे नोंद करण्यासाठी जी ऑनलाईन प्रणाली आहे सध्या महाराष्ट्र पोलिसात, तर कुठली प्रणाली आहे? CCTNS, CMS, MBIS किंवा NIFIS? तर चला बघूया, याचं उत्तर आहे CCTNS. तर जे महाराष्ट्र पोलीस प्रशासनात गुन्हे नोंद करण्यासाठी जी प्रणालीचा वापर करतात ती आहे CCTNS. CCTNS जे आहे, CCTNS म्हणजे होते क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टम. तर CCTNS जे आहे, या CCTNSचा फुल फॉर्म हा होतोय, काय होतोय? क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम म्हणजे काय? CCTNS. तर हे होते आजचे 20 प्रश्न. तर आशा करतो तुम्हाला हे जे 20 प्रशासनावर आधारित मागील वर्षी आलेले हे सगळे 2024चे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे विचारलेले क्वेश्चन होते ते मी आज घेतलेले. आशा करतो तुम्हाला कळालेले असतील. याची रिव्हिजन पण असू द्या. माझं इंस्टाग्राम पेज किंवा टेलिग्राम पेजची लिंक मी तुम्हाला खाली देईल. त्यावर ही PDF तुम्हाला भेटून जाईल. प्रेझेंटेशन आहे ते PDF फॉर्ममध्ये. आणि माझं जे चॅनल आहे महा एक्झाम ऑथॉरिटी, याला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन जे मी व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला भेटतील. आणि ज्या ज्या मुलांचं ग्राउंड झालेलं आहे त्यांनी लेखीवर आता भर द्या, कारण की लेखीची तारीख तुम्हाला माहिती आहे जाहीर झालेली आहे. 14/3/2026 ही लेखीची तारीख जाहीर झालेली आहे. तर लक्षात असू द्या आणि चांगला अभ्यास करा. नेक्स्ट व्हिडिओ लवकरात येईल. जय हिंद आणि धन्यवाद.